जय भीम जय शिवराय मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील जे शेतकरी आहेत यांच्यासाठी राज्य शासनामार्फत ही राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे। योजनेमध्ये कोणकोणत्या लाभाचे वितरण आपण घेऊ शकतो, कोणकोणता फायदा घेऊ शकतो, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहेत, अटीतटी काय आहेत, त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट काय लागतात, ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। सुरुवातीला या योजनेमध्ये किती अनुदान मिळतं, कशासाठी मिळतं ते समजून घेऊयात। या योजनेमध्ये नवीन विहीर खोदकामासाठी 2.5 लाख रुपयाचे अनुदान मिळते। जर तुम्ही ऑलरेडी या योजनेतून विहीर खोदकामाचं काम केलेलं असेल, म्हणजे त्याचा जर लाभ घेतलेला असेल, तर जुनी विहीर तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी 50,000 रुपयाचे अनुदान मिळते। तसेच इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपये, पंप संचसाठी 20,000 रुपये, वीज जोडण्या आकारसाठी 10,000 रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण यासाठी 1 लाख रुपये, प्लस या ठिकाणी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन असं जर काय असेल तर यासाठी 50,000 रुपये किंवा तुषार सिंचनासाठी 25,000 रुपयाची अनुदानाची तरतूद या ठिकाणी या योजनेमध्ये केलेली आहे। एवढंच नाही आहे तर PVC पाईपसाठी 30,000 रुपये, परसबागसाठी 500 रुपये, PVC पाईपसाठी 30,000 रुपये, परसबागसाठी 500 रुपये। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना कुठे लागू आहे। मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही योजना आहे ती याचं वितरण लाभ हे सगळं चालू आहे। फक्त जे मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली किंवा कोल्हापूर हे जिल्ह्यातील रहिवासी असेल तर यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। हे जिल्हे सोडले तर सगळ्या जिल्ह्यातील या ठिकाणी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांना या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेता येतो। पण त्या अगोदर समजून घ्या, लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता काय। तर पहिली पात्रता आहे ते म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे। लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। ते कास्ट सर्टिफिकेट जर तुमचं असेल तरच तुम्ही कोणत्या कॅटेगरीतील आहात हे समजणार आहे। त्याच्यामुळे कंपल्सरीच आहे ते कास्ट सर्टिफिकेट, ते तुम्हाला लागणारच आहे। त्याच्यानंतर तुमच्या जमिनीचा 7/12/8 हे तुम्हाला सादर करणे बंधनकारक असणार आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाखाच्या मर्यादेतच असावं, म्हणजे 1.5 लाखापर्यंतच असणे गरजेचं आहे, त्याच्यावरती नको आहे। हे वार्षिक उत्पन्न आहे। या अटीनुसार लाभार्थ्याचं जर वार्षिक उत्पन्न काढायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला, आणि हेच नंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला। याच्यानंतर लाभार्थ्याची जमीन धारणा ही 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत, म्हणजेच नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टरपर्यंत असणे बंधनकारक आहे। जर तुम्ही या पात्रतेची पूर्तता करू शकत असाल तर तुम्हाला 100% या योजनेचा लाभ हा मिळणार। पण त्यासाठी महत्त्वाचे जे कागदपत्रे आहेत ते कोणते आहेत, ते इतर डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला समजणे गरजेचं आहे। ते म्हणजे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे अनुसूचित जाती जमातीचे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, सिंपल गोष्ट आहे कास्ट सर्टिफिकेट। त्याच्यानंतर 7/12/8 तहसीलदार यांचे उत्पन्नाचा जो दाखला आहे तो फक्त आणि फक्त तहसीलदाराचाच लागणार आहे, तलाठ्याचा लागणार नाही। कंपल्सरी या ठिकाणी तहसीलदाराचाच दाखला लागेल। याच्यानंतर 100 रुपये किंवा 500 रुपये या दोन्हीपैकी कोणताही स्टॅम्प तुम्ही वापरू शकता। त्या स्टॅम्प पेपरवरती लाभार्थ्याचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे, म्हणजेच 500 रुपयेचं प्रतिज्ञापत्र किंवा 100 रुपयेचं प्रतिज्ञापत्र। त्याच्यानंतर जर तुम्ही अपंग कॅटेगरीतील असाल तर त्याचे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागेल। या ठिकाणी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तर लागेलच, पण तहसीलदारासोबत तलाट्याचा दाखलासुद्धा लागेल, आणि या तलाट्याच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न नाही आहे तर सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा हा दाखला असणार आहे। हा दाखला तुम्हाला तलाट्यांमार्फत घ्यायचा आहे। किती? 0.40 ते 6 हेक्टरपर्यंत याचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे। ज्या सामायिक क्षेत्रामध्ये किंवा त्या एकूण धारणा क्षेत्रामध्ये तुम्हाला विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे। प्रस्तावित विहीर पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्याचे किंवा विहिरीपासून 500 फूट त्याच्यापेक्षा जास्त अंतर असल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। हा दाखलासुद्धा तुम्हाला तलाट्याकडूनच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर
प्रस्तावित जी विहीर आहे त्या विहिरीचा सर्वे नंबर किंवा तुमचा जो काही नकाशा आहे, थोडक्यात त्याची चतुर्सीमा, नकाशा आणि चतुर्सीमा हे सुद्धा तुम्हाला तयार ठेवायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला विहिरी संबंधित काही लाभ घ्यायचा असेल तर. यानंतर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला, म्हणजेच ह्या सर्वेक्षण विभाग आहेत, ह्या सर्वेक्षण विभागानं तुम्हाला एक दाखला देतात की तुमच्या विहिरीला पाणी आहे, कोरड विहीर नाही. हा दाखला तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्याच वेळेस तुम्ही या विहिरी संबंधित जो काही तुमचा लाभ आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर 8वा पॉईंट आहे किंवा जे डॉक्युमेंट आहे, रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे कृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी असणार आहे. ते अधिकारी तुमच्या विहिरीवरती येणार आहेत किंवा शेतामध्ये येणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिफारस पत्र देणार आहेत. आणि हे इन्स्पेक्शनच आहे थोडक्यात. हे इन्स्पेक्शन झाल्यानंतर शिफारस पत्र तुमचं घेणं गरजेचं आहे. यानंतर 9वा पॉईंट आहे ते म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांची सुद्धा शिफारस पत्र आहे. तुम्ही या दोन्हीपैकी कोणाचीही घेऊ शकता. यानंतर ज्या जागेवरती विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो खुणेसह लागणार आहे. आणि त्या खुणेसह म्हणजे काय तर या ठिकाणी त्याचा अक्षांश आणि रेखांश हे दाखवून तुम्हाला GPS जे काही ॲप असतात ते ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ॲपमधून तुम्ही ते फोटो काढायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो लाभार्थी आहे तो त्या लाभार्थी त्याच्या शेतामध्ये थांबून त्या विहिरीच्या खुणा दाखवत असताना किंवा त्या खुणी संबंधित किंवा त्या विहिरीची जागा असेल किंवा लाभाची जागा आहे ज्याचा तुम्ही क्लेम करताय, तर त्या ठिकाणी राहून तुम्हाला त्या लाभार्थ्याचा आणि त्या खुणेसह जागेचा फोटो घ्यायचा आहे. आता कोणत्या ॲपमधून घ्यायचा? GPS लँजिट्यूड आणि लॅटिट्यूड, अक्षांश रेखांश. तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. आता हे कोणत्या ॲपमधून दिसणार आहे? स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या ॲपची लिंक देतो आहे. पुन्हा सांगतो आहे, स्पॉन्सरशिप ॲप नाही. मी तुम्हाला तुमच्या महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, त्याच्यामुळे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ग्रामसभेचा ठराव. जर तुम्ही ऑलरेडी या योजनेचा लाभ घेतलेला असेल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच सांगा.